या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या। रेबीजमुळे चिमुकल्यास समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला मदत, चौकशी व भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी। भवानीपेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेला समर्थ स्वामी या चिमुकल्याचा उपचारादरम्यान रेबीजमुळे शुक्रवारी दिनांक 24 जुलै रोजी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच घटनेची चौकशी व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। घटनेनंतर स्थानिक नगरसेवक राजकुमार पाटील यांनी मृत बालकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्री, महापालिका प्रशासन तसेच आमदार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी। याशिवाय या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी महापालिका आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेण्याची मागणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अधिकारी व विभागांकडून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे राजकुमार पाटील यांनी सांगितले। दरम्यान शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता मृत बालकाच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचे सांगितले। तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या परिसरात कार्यरत असून समर्थ स्वामीचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला आहे। स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात जमलेल्या काही कुत्र्यांमध्ये भांडण सुरू असताना तेथे खेळत असलेल्या समर्थवर अचानक कुत्र्यांनी धाव घेतली। त्यावेळी एका कुत्र्याने त्याला चावा घेतल्याने त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले। तसेच चाव्यामुळे झालेल्या जखमेवर कुत्र्याने चाटल्याने रेबीजचा विषाणू शरीरात प्रवेश झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, पीडित कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत मिळावी, तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। त्याच्या संपर्काला त्याच्या लाळेचे वगैरे किंवा आपण ज्याच्या कुत्रा चावलंय त्याच्या संपर्कात आलो, आपल्याला वाटते की बाबा हा कुत्रा धोकादायक आहे, तर अशा परिस्थितीत आपण इंजेक्शन ARV जे आपल्याकडे डॉक्टरीन हॉस्पिटलला अवेलेबल आहे तिथं हा इंजेक्शनचा डोस घ्यावा आणि त्या रॅबीज या रोगापासून आपलं संरक्षण आपण व्हावं। आणि या कुत्र्यांसंदर्भात जिथे काही तुम्हाला काही माहिती मिळेल की बाबा ह्याच्या अगोदर हा कुत्रा कुठं दिसला होता किंवा त्याच्याबद्दल काही माहिती असेल ते सुद्धा प्रशासनाला कळवण्यात यावे। त्या ठिकाणी कुत्रं चावल्याने किंवा कुत्र्या जखमीवर कुत्र्या चाटल्याने अशा दोन्ही संशय आहे, पण 100% असं कळतं की डॉक्टरांकडून रेबीजमुळे या बालकाचा मृत्यू झाला। अतिशय दुःखाची बाब आहे, अतिशय त्या स्वामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। खरं बघ त्या ठिकाणी बघता तर त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांना हे कॅन्सर पीडित आहेत। 12 वर्षानंतर एक बालक यांना जन्माला आला, पण तो दुर्दैवानं तेवढी राहू शकला नाही। अशा एकदम मोठं दुःख निधन यांच्या कुटुंबावर झालं आहे। मी तातडीनं उद्याच्या उद्या सभाचा प्रस्ताव महानगरपालिकेमध्ये महापौरांकडे ठेवतो। माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक, माननीय पालकमंत्री गोरेसाहेब व सर्वांकडून जास्तीत जास्त त्यांना सांगून त्यांना कशा पद्धतीने या कुटुंबाला सावरण्याचं किंवा एक धैर्य प्राप्त व्हावं आणि त्यांना आर्थिक सहकार्य कशा पद्धतीनं करता येईल, जेणेकरून ते खचलेलं कुटुंब पुन्हा आपल्या समाजामध्ये उभारलं पाहिजे। पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे कमी खर्चात योग्य उपचार। आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, श्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा। बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार,
डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरओपी स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी रहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छापेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.